राशींची प्रेम कहाणी. मेष आणि वृषभ एकमेकांसाठी बनलेले की एकमेकांना घडवण्यासाठी आलेले. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती आणि तुम्ही पाहत आहात ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी चॅनल. आजपासून आपण एका अतिशय वेगळ्या आणि सुंदर मालिकेला सुरुवात करीत आहोत. राशींची प्रेम कहाणी. मित्रांनो, ज्योतिष शिकताना, समुपदेशन करताना, हजारो विद्यार्थ्यांशी बोलताना आणि अनेक जोडप्यांना भेटताना एक गोष्ट वारंवार लक्षात आली. लोक विचारतात आमची रास जुळते का, पण फार कमी लोक विचारतात आम्ही एकमेकांना समजून घेतो का. आणि खरं सांगायचं तर अनेक सुखी संसार मी अशा लोकांचे पाहिले आहेत ज्यांच्या राशी परफेक्ट जुळत नव्हत्या. अनेक अडचणी मी अशा लोकांच्या आयुष्यात पाहिल्या आहेत ज्यांच्या राशी कागदावर खूप चांगल्या दिसत होत्या. म्हणून या मालिकेत आपण फक्त राशी बघणार नाही तर माणसं बघणार आहोत. त्यांचा स्वभाव, त्यांची प्रेम करण्याची पद्धत, त्यांचे हट्ट, त्यांची भांडणं आणि त्यांचं सुंदर नातं. आजची कथा आहे मेष आणि वृषभ. एक छोटीशी घटना सांगते. माझ्या ओळखीची एक जोडी आहे. नाव बदलवून सांगते. समजा आदित्य आणि सायली. आदित्य मेष राशीचा, सायली वृषभ राशीची. दोघांनी मिळून व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं. एक दिवस आदित्य मोठ्या उत्साहात म्हणाला, सायली, मला भन्नाट आयडिया सुचली आहे. ती म्हणाली, छान आहे, सांग. आदित्य म्हणाला, आपण पुढच्या महिन्यात नवीन ऑफिस घेऊया. सायलीने विचारलं, ठीक आहे, पण बजेट किती? बघू ना, मार्केट रिसर्च केलास? नंतर करू. गुंतवणूक जुळवू. मित्रांनो, इथेच मेष आणि वृषभ भेटतात. मेष आधी उडी मारतो, वृषभ आधी जमीन तपासतो. एकाला संधी दिसते, दुसऱ्याला जबाबदारी दिसते. गंमत म्हणजे दोघंही बरोबर असतात. मेष नेमका कसा असतो? मेष राशीचा माणूस म्हणजे ऊर्जा. त्याला काहीतरी नवीन करायचं असतं. थांबणं त्याला जमत नाही. त्याला चॅलेंज आवडतो, स्पर्धा आवडते, निर्णय घ्यायला वेळ लागत नाही. कधीकधी इतका आत्मविश्वास असतो की गुगल मॅप न बघताही रस्ता शोधायला निघतो. नंतर हरवतो, पण मान्य करत नाही. वृषभ नेमका कसा असतो? वृषभ राशीचा व्यक्ती शांत दिसतो, विचार खूप करतो. त्याला सुरक्षितता आवडते, स्थैर्य आवडतं. घर, कुटुंब, पैसा, आराम या गोष्टी त्याच्यासाठी महत्त्वाच्या असतात. तो प्रत्येक गोष्टीचा पाया मजबूत करतो. वृषभ व्यक्तीला अचानक बदल फारसे आवडत नाही, कारण त्याचा प्रश्न असतो, हे टिकणार आहे ना? प्रेमात काय होतं? मित्रांनो, सुरुवातीला ही जोडी एकमेकांकडे खूप आकर्षित होते, कारण दोघांकडे जे नसतं ते दुसऱ्याकडे असतं. मेषेला वृषभचा शांतपणा आवडतो. वृषभला मेषेचा आत्मविश्वास आवडतो. एकदा एका विद्यार्थिनीने मला विचारलं, मॅडम, माझे मिस्टर मेष राशीचे आहेत. मी विचारलं, काय विशेष? ती म्हणाली, मी विचार करत असते तोपर्यंत त्यांनी निर्णय घेतलेला असतो. मी विचारलं, मग भांडण होतं? ती म्हणाली, दर आठवड्याला. आणि लगेच हसली. पण प्रेमही तेवढंच आहे. एकदा समुपदेशनासाठी एक जोडपं आलं. मी विचारलं, सध्या सगळ्यात मोठा वाद कशावरून सुरू आहे? पत्नी म्हणाली, मॅडम, यांना घर घ्यायचं आहे. नवरा लगेच म्हणाला, घ्यायचं म्हणजे घ्यायचंच आहे. मी विचारलं, मग प्रॉब्लेम काय आहे? पत्नी म्हणाली, घर घ्यायला माझा विरोध नाही, पण 5 प्रोजेक्ट बघूया, कर्जाचा हिशोब करूया, EMI बघूया. नवरा म्हणाला, मी घर बघितलं, मला आवडलं, बस. मी हसून विचारलं, रास काय? नवरा म्हणाला मेष, पत्नी म्हणाली वृषभ. मला पुढे काही विचारायची गरजच पडली नाही, कारण एकाला स्वप्न दिसत होतं, दुसरीला त्याचा पाया दिसत होता. चला आजच्या काळातली एक गंमत सांगते. मेष व्यक्ती मेसेज पाठवेल,
कुठे आहेस? 2 मिनिटात उत्तर नाही आलं तर फोन, 5 मिनिटात दुसरा फोन, 10 मिनिटात रागवलास का? वृषभ व्यक्ती फोन बाजूला ठेवून आरामात काम करत असते. तिला वाटतं उत्तर देईल ना थोड्या वेळाने. आणि इथूनच सुरू होतात गैरसमज. एकाला तत्काळ संवाद हवा, दुसऱ्याला निवांतपणा हवा. संसारात काय घडतं? एक गोष्ट लक्षात ठेवा. मेष संसारात उत्साह आणतो, वृषभ संसारात स्थैर्य आणतो. एक स्वप्न बघतो, दुसरा ते जपतो. एक म्हणतो चल फिरायला जाऊ, दुसरा म्हणतो हो पण आधी हॉटेल बुक करू. एक खर्च करतो, दुसरा बचत करतो. संसाराला दोघांचीही गरज असते. मग भांडण कुठं होतं? एकदा समुपदेशनासाठी माझ्याकडे एक दाम्पत्य आलं. मी विचारलं, तुमच्यातील सगळ्यात मोठा प्रश्न काय? नवरा म्हणाला, मी रागवलो की 10 मिनिटात विसरतो. पत्नी म्हणाली, मी 10 महिन्यांनी सुद्धा विसरत नाही. मी हसू आवरलं, कारण राशी समजल्या होत्या. मेषेचा राग ज्वालामुखीसारखा अचानक मोठा पण कमी वेळ. वृषभचा राग शांत पण खोल. दोघांनी एक गोष्ट शिकली पाहिजे. मेषेने शब्द जपून वापरावे, वृषभने जुन्या गोष्टी सोडायला शिकायला हव्या. या नात्याची सगळ्यात मोठी ताकद, जर ही जोडी एकमेकांविरुद्ध उभी राहिली तर संघर्ष, पण एकमेकांच्या बाजूला उभी राहिली तर यश. व्यवसायात, उत्तम संसारात, उत्तम मैत्रीत. कारण एक पुढे नेतो, दुसरा पडू देत नाही. मित्रांनो, कधीकधी मला वाटतं जीवनात काही लोकांना आपल्या आयुष्यात कारणाशिवाय आणत नाही. मेष आणि वृषभ यांच्या नात्यात एक सुंदर धडा आहे. मेषेला संयम शिकायचा असतो, वृषभला धाडस शिकायचं असतं. एकाला थांबायला शिकायचं असतं, दुसऱ्याला चालायला. म्हणूनच कदाचित जीवन त्यांना एकत्र आणतं. मेष आणि वृषभ यांची कहाणी म्हणजे वेग आणि स्थैर्य यांची भेट, आग आणि पृथ्वी यांची भेट. एकमेकांना बदलण्यासाठी नाही, तर एकमेकांना पूर्ण करण्यासाठी. आणि म्हणूनच आजचा प्रश्न तुम्हाला विचारते, तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती आहे का, जिच्यावर खूप प्रेम आहे पण जिच्याशी खूप वाद होतात? कदाचित तीच व्यक्ती तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी आली असेल. तुम्ही मेष आहात का की वृषभ? आणि पुढच्या भागात कोणती राशीची जोडी तुम्हाला पाहायला आवडेल? कमेंटमध्ये नक्की लिहा. मी पुन्हा भेटेल राशीच्या आणखी एका सुंदर प्रेम कहाणीसह. तोपर्यंत धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.